नमस्कार. जय महाराष्ट्र. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने घटक पक्ष म्हणजेच शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं टेन्शन वाढवलं आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया सविस्तर अपडेट. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर रोज नवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटप संदर्भात चर्चेच्या फेऱ्या घडत असतानाच घटक पक्षांनी आपापल्या ताकदीनुसार जागांची मागणी केली आहे. महायुतीच्या घटक पक्षातील मुख्य पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष यांनी 160 जागांची मागणी केली असून अन्य पक्षांनी उरलेल्या जागा वाटून घ्याव्यात असा भाजपचा आग्रह आहे. शिवसेना शिंदे गटानं 100 जागांवरती दावा केला आहे. मात्र त्याचवेळी सुरुवातीला 100 जागांवर दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आता 60 जागा लढवण्याची संमती दर्शवली आहे. अजित पवार यांनी या संदर्भात स्पष्टता दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 60 जागांवर लढणार हे निश्चित झाले. मात्र या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येणार आणि महायुतीत अन्य घटक पक्षांना किती जागा मिळणार हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता शिवसेना शिंदे पक्षाची बार्गेनिंग पॉवर आपसुकच कमी झाली आहे असा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गटाला आता 60 जागांवरतीच समाधान मानावं लागणार आहे. कारण जर पवार गटाला 60 जागा मिळणार असतील तर शिंदे गटाला जास्त जागा मिळणार नाही असं दिसत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीला शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो असं दिसत आहे. आपल्याला काय वाटतं, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि निवडणुकीनंतर कोणाचं सरकार येईल? जर शिंदे गटाला अवघ्या 60 जागा मिळत असतील तर येणारा मुख्यमंत्री कोण होईल? आपल्याला काय वाटतं? भाजप डाव खेळत आहेत का? भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाला संपवणार आहे का? आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि येणाऱ्या काळामध्ये कोणाचं सरकार येईल आपल्याला काय वाटतं याबद्दलही आपलं मत आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.